मागील तासिकेमध्ये आपण अध्ययनाच्या पद्धती या पद्धतींपैकी प्रयत्नप्रमात अध्ययन पद्धत जी की थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे, आपल्या वर्तनात बदल कसे घडून येतात, व्यक्ती स्वतःच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कोणत्या मार्गांचा कोणत्या तंत्रांचा अवलंब करते, या संदर्भात मानसशास्त्रज्ञांनी प्रायोगिक संशोधनातून ज्या प्रमुख पद्धती मांडलेल्या आहेत त्यात आपण प्रयत्नप्रमात अध्ययन पद्धतीविषयी चर्चा केलेली आहे. थॉर्नडाईक यांनी मांजरेवर एका कूटपेटीमध्ये, ज्याला कूपपेटी असं म्हणूया आपण, त्या कूटपेटीमध्ये भुकेलेल्या मांजरेला ठेवून ते भुकेलेलं मांजर कूटपेटीच्या बाहेर तिला दिसेल अशा स्थितीत अन्नपदार्थ ठेवल्यानंतर सदैव मांजर हे त्या अन्नपदार्थाचे हस्तगत कसे करते किंवा ते अन्नपदार्थ कसे संपादन करते याविषयीचा प्रायोगिक खुलासा थॉर्नडाईक यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये मांडून व्यक्ती अनेक प्रकारच्या स्वैर हालचालींद्वारे, अनेक प्रकारच्या प्रयत्नांद्वारे नवीन नवीन बाबी कौशल्य आत्मसात करत असते. ते अनेक प्रयत्न जे आहेत यातील काही चुकीचे जे प्रयत्न असतात ते चुकीचे प्रयत्न बाजूला ठेवून व्यक्तीद्वारे अचूक प्रयत्नांची किंवा अचूक प्रतिक्रियेची निवड केली जाते. म्हणजे ज्या प्रयत्नातून अचूक प्रतिक्रिया ह्या सिद्ध होतात, निष्पादन होतात, अशा प्रतिक्रिया आपण अंगीकारत असतो व ज्या चुकीच्या प्रतिक्रिया आहेत त्या चुकीच्या प्रतिक्रिया बाजूला सारल्या जातात व त्यातून आपण आपल्या समस्येचा उकल करत असतो. यासच थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमात पद्धत असं म्हटलेलं आहे. या संदर्भात थॉर्नडाईक यांनी चुकांचे प्रमाण कसे कमी होते व अचूक प्रतिक्रिया कसे बळावतात याचे स्पष्टीकरण देण्यासाठी थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमात अध्ययन पद्धतीचे 3 नियम सांगितलेले आहेत. ट्रायल अँड एरर लर्निंग मेथडद्वारे चुकांचं प्रमाण कमी होऊन व्यक्ती अचूक प्रतिक्रिया कशा संपादित करत असते याविषयीचं स्पष्टीकरण हे 3 नियमांद्वारे आपणास देता येतं. ते 3 नियम म्हणजे, पहिला नियम आहे लॉ ऑफ रेडीनेस, लॉ ऑफ एक्सरसाइज आणि लॉ ऑफ इफेक्ट. अनुक्रमे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम, अनुशीलनाचा नियम किंवा सरावाचा नियम आणि तिसरा नियम आहे परिणामाचा नियम. या तिन्ही नियमांच्या आधारावर चुकीच्या प्रतिक्रिया कमी होऊन अचूक प्रतिक्रिया या बळावतात. याबाबत आपण अधिक विस्तृतपणे माहिती घेऊयात. तयारीचा नियम किंवा सज्जतेचा नियम हा नियम पूर्वतयारीशी निगडीत आहे. विशिष्ट परिस्थितीत द्याव्या लागणाऱ्या व आत्मसात कराव्या लागणाऱ्या प्रतिक्रियांच्या संदर्भात शारीरिक व मानसिक सज्जता होणे आवश्यक आहे. त्यांची पूर्वतयारी करणे आवश्यक असते, कारण त्यामुळे प्रतिक्रिया देणे व आत्मसात करणे सुसोयीस्कर जाते, सुलभ बनते. सज्जतेच्या नियमामध्ये किंवा तयारीच्या नियमामध्ये विषया अनुषंगाने प्राथमिक समायोजनाचा येथे समावेश होत असतो. आपण रेडीनेस होतो, प्रिपेअर होतो, मेंटली प्रिपेअर होतो, फिजिकली प्रिपेअर होतो आणि या फिजिकली मेंटली प्रिपेअरमध्ये प्राप्त परिस्थितीशी समायोजन करण्याबाबत आपल्यामध्ये एक रेडीनेस क्रिएट होतं व ती शिकण्यासंदर्भात आपण ज्या ज्या काही पूर्व अनुभवातून जे ज्ञान आहे किंवा पूर्व अनुभवाचे जे
स्मरण आहे, नवीन गोष्टी शिकण्यासंदर्भाची उत्सुकता आहे व अवधानामधील एकाग्रता आणि जिज्ञासा इत्यादी प्रत व्यक्ती ही सज्ज होत असते किंवा त्याबद्दल त्या व्यक्तीचं पुनर्स्मरण होत असते आणि आपण नवीन क्रिया, नवीन प्रतिक्रिया शिकणार आहोत अशा बाबतचं त्याचं एक मेंटली ते रेडीनेस होतं. थॉर्नडाईकच्या मते जेव्हा कृती किंवा प्रवृत्ती क्रियाशील होण्यासाठी सज्ज असते तेव्हा ती क्रियान्वित करणे अतिशय सुखकारक ठरत असते व ती कृती कार्यान्वित न करणे क्लेशदायक ठरते. या उलट जेव्हा एखादी कृती किंवा प्रवृत्ती क्रियाशील होण्यास सज्ज नसते तेव्हा ती कार्यान्वित करण्यासाठी अतिशय क्लेशकारक असते. म्हणजे जेव्हा आपण तयारच नसतो आणि ती कृती आपणास करावी लागते त्यावेळेस आपणास शारीरिक आणि मानसिक त्रास किंवा क्लेश हा संभवू शकत असतो. अशा पद्धतीने थॉर्नडाईक यांनी सज्जता, मानसिक आणि शारीरिक तयारी या संदर्भात त्यांनी मांडलेली आहे. तिथं आपण आपला जो पूर्व नॉलेज आहे किंवा जे एकाग्रता आहे किंवा जिज्ञासा आपण तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ आपण स्पर्धेला जाण्यापूर्वी खेळाडू हा नियमितपणे व्यायाम करत असतो. परीक्षेला जाण्याच्या अगोदर विद्यार्थी हा पुरेसा अभ्यास करणे हे सुद्धा सज्जतेच्या नियमाशी संबंधित उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपण एखादी क्रिया, एखादी कृती शिकत असताना त्याबाबत आपण पूर्वतयारी करत असतो, मेंटली प्रिपेअर होत असतो, शारीरिकदृष्ट्या प्रिपेअर होत असतो असं थॉर्नडाईक यांचं मत आहे. थॉर्नडाईकने मांडलेल्या तिसऱ्या नियमानुसार लॉ ऑफ एक्सरसाइज म्हणजे व्यायाम नव्हे, एक्सरसाइज म्हणजे सरावाचा नियम. या सरावाच्या नियममध्ये एखाद्या प्रतिक्रियेचा उपयोग व अनुपयोगाशी निगडीत आहे. जो लॉ ऑफ एक्सरसाइज आहे, लॉ ऑफ सराव आहे किंवा अनुशीलनाचा जो नियम आहे हा नियम प्रतिक्रियेचा उपयोग व अनुपयोग याशी संबंधित आहे. एखाद्या प्रतिक्रियेचा वारंवार उपयोग केल्यास ती दृढ होते. म्हणजे एखादी मुवमेंट असेल, ॲक्शन असेल, ती आपण वारंवार केली तर ती मुवमेंट ही दृढ बनते, प्रबल बनत असते. परिणामी तिचे सवयीमध्ये रूपांतरण होते. तर वारंवार उपयोग न केल्यास ती क्रिया, ती प्रतिक्रिया ही दुर्बल बनते व हळूहळू तिचं विस्मरण होत जाते किंवा ती विसरली जाते. उदाहरणार्थ क्रीडा नैपुण्य मिळवण्यासाठी खेळाडूला वारंवार सराव करावा लागतो. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला तरबेज व्हायचं असेल तर आपणास ती बाब वारंवार करावी लागते. आपल्यामधील असलेले जे काही स्किल्स आहेत त्या स्किलला वारंवार प्रतिक्रिया देत असताना ती दृढ होऊन सवयीमध्ये रूपांतरण करणे अतिशय अनिवार्य असते. उदाहरणार्थ परीक्षेमध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर अशा वेळेस केवळ एकदा अभ्यास करून चालणार नाही. आपणास नियमितपणे अभ्यास करावा लागतो. सातत्याने अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरते. म्हणून आपणास परीक्षेमध्ये यश मिळत असते. अर्थात या नियमित सरावाला समाधानाची जोड मिळणे आवश्यक आहे. आपण कोणत्या क्रिया वारंवार करतो ज्यातून आपणास काहीतरी उपयोग होतो, त्यातून आपणास काहीतरी फायदा किंवा लाभ मिळतो, अशा प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया ह्या वारंवार केल्या जातात. त्या दृढ बनतात आणि दृढ झालेल्या प्रतिक्रियांचं रूपांतरण सवयीमध्ये होत असतं. म्हणजे एखादी क्रिया, एखादी प्रतिक्रिया, एखादं कौशल्य संपादन करावायचं जर असेल तर थॉर्नडाईकच्या मते ते कौशल्य संपादन करत असताना आपणामध्ये, व्यक्तीमध्ये सराव व त्याचं अनुशीलन करणे अत्यंत आवश्यक आहे. थॉर्नडाईकच्या मते जेव्हा एखादी परिस्थिती किंवा एखादी प्रतिक्रिया यामध्ये संबंध जोडला जातो तेव्हा इतर परिस्थिती तीच असल्यास तीच प्रतिक्रिया वारंवार दिली जाते. म्हणजे घटना आणि प्रतिक्रिया सेम असेल तर सेम प्रतिक्रिया वारंवार दिल्या जातात. परिणामी परिस्थिती व प्रतिक्रिया यामधील संबंध हा आणखीन दृढ होतो किंवा त्यामधील संबंध हा बळावतो. या उलट एखादी परिस्थिती व एखादी प्रतिक्रिया यामध्ये संबंध जोडला जात नाही
तेव्हा त्यामधील संबंध हा दुर्बल बनतो. म्हणजे प्रतिक्रिया वेगळी आहे आणि घटना वेगळी आहे. घटना वेगळी असेल आणि प्रतिक्रिया वेगळी असेल तर यामध्ये त्यांच्यामध्ये सहचार्य संबंध प्रस्थापित होत नाही. म्हणून त्या प्रतिक्रिया ह्या दुर्बल बनत जातात. उदाहरण, सराव शिबिरामध्ये भाग घेतल्याने प्रत्यक्ष खेळात खेळाडू प्रावीण्य दाखवत असतात किंवा प्रावीण्य मिळवू शकत असतात. म्हणजे तिथे तुम्हाला सराव करणे अनिवार्य आहे आणि या सरावातून परिस्थिती किंवा घटना व प्रतिक्रिया यामध्ये सहसंबंध सहचार्य हा बळावतो आणि त्या प्रतिक्रिया ह्या दृढ बनत असतात. म्हणून विशिष्ट कौशल्य किंवा प्रत्येक कौशल्य संपादन करावयाचे जर असेल तर आपणास तेथे सरावाची आवश्यकता असते. थॉर्नडाईकने प्रयत्नप्रमाण सिद्धांताअंतर्गत मांडलेला जो तिसरा नियम आहे तो तिसरा नियम म्हणजे लॉ. विशिष्ट परिस्थितीला विशिष्ट प्रतिक्रिया दिल्यानंतर येणाऱ्या अनुभवाशी परिणामाचा नियम निगडीत आहे. जेव्हा एखादी परिस्थिती व एखादी प्रतिक्रिया यामधील संबंध सुखकारक असल्याचे दिसून येते त्यामधील संबंध हा बळावला जातो व ज्या प्रतिक्रियेमधील आउटपुट हा दुखत असतो. बघा, सुखद आणि दुखद एखादी क्रिया आणि प्रतिक्रिया करत असताना आउटकम्स हा सुखद जर मिळत असेल तर आपण ती क्रिया वारंवार करतो आणि ज्या प्रतिक्रियेतून आपणास जो संबंध आहे परिणाम आहे हा दुखद जर असेल तर त्या प्रतिक्रिया ह्या नाहीशा होत जातात. अशा पद्धतीने थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाण पद्धती अंतर्गत हे 3 नियम स्पष्ट केलेले आहेत.